विचार प्रचाराला त्यांच्याकडे मुद्दाच नाही म्हणून फक्त महिला त्यांना कसं झालेलं आहे भीती ही 1500 रुपये आतापर्यंत 7500 रुपये घेतलेत याला न्याय महिला देणार ह्या भीतीला विरोध घाबरल्यात म्हणून तुमच्यापर्यंत चुकीचा प्रचार ते करायला लागलेत। पण 100% मला ही गॅरंटी आहे आजपर्यंत आपल्याला मतदान कुठं करायचं ते नवरा सांगत होता तर बायकांना तुम्हाला माहितीच नाही माझ्या शपथ आहे तुम्ही आता जाताना सांगायचं की धनुष्यबाणालाच मतदान करायचं आणि जर का नाही केलं सर इकडे तिकडे काय कळालं त्यांनी 1500 दिल्यात तुमच्याकडे 3000 वसूल करणार सांगू शकतोय ना आपण। नमस्कार, मी मेघाराणी गुरुप्रसाद जाधव। मी आज काल झालेल्या गारिवडे येथील गगनबावडा तालुक्यात झालेल्या महादिव्य सभेत जे माझ्या बाईटचं महाविकास आघाडीच्या किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे चुकीचा विपर्यास केलाय त्याचा खुलासा देण्यासाठी मी आज मीडियासमोर उभी आहे। आज मला खरोखर खूप लाज वाटते या काँग्रेसच्या नेत्यांची, कारण त्यांच्याकडनं महिलांचा अपमान सतत होतच असतोय। महिलांना सतत टार्गेट करायचं, महिला कुठं तर पुढे जात असतील तर त्यांचा पाय पाठीमागे खेचायचा, हे सगळं होतच असतंय। पण मला स्वतःला आलेला अनुभव आहे, कारण मी काल जे माझ्या भाषणात बोललेलं आहे ते पूर्ण ज्यांनी कुणी हा कालचा विपर्यास करून छोटासा 12 सेकंदाचा व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केलाय त्यांना सगळ्यांना माझं चॅलेंज आहे की माझा पूर्ण व्हिडिओ व्हायरल करून दाखवा। तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्हायरल करून दाखवा, मग मीडिया किंवा लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात बघा। एवढासा क्लिप व्हायरल करून मी त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की महिलांनी आतापर्यंत महिला सक्षम नव्हत्या, आता महायुतीच्या सरकारनं महिलांना असंख्य योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या सक्षम झालेल्या महिला आज निर्णय घेणार आहेत की मतदान कुणाला करायचंय। ह्या मी व्यवस्थित संदेश महिलांना देण्याचा प्रयत्न केलाय। कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला खरोखर बदनाम करायचा प्रयत्न केलाय। कालपासून माझी मानसिकता एवढी ह्या माणसाने चुकीची केली आहे की जर का आमच्यासारख्या सामान्य महिलांचा जर का तुम्ही सन्मान राखू शकत नसाल तर तुम्ही इतर कुठल्याच महिलांचा सन्मान राखू शकत नाही। आणि माझा कालपासून झालेला अपमान, माझा बदला माझ्या ज्या भगिनी आहेत त्या 100% घेणार, कारण त्यांना माहिती आहे की आज माझा अपमान झाला तो सगळ्या महिला वर्गांचा अपमान झालाय। चुकीची व्हायरल क्लिप करून कालपासून मला मानसिक त्रास खूप देण्याचा प्रयत्न केलाय। माझ्या कुटुंबात सुद्धा मला ह्या गोष्टीचा मानसिक त्रास खूप झालाय, सकाळपासून खूप त्रास झालाय आणि अशा काँग्रेस सरकारचा मी निषेध करते। कारण जर का तुम्ही अशा चुकीच्या अर्धवट जर का माहिती देऊन जर का लोकांची चूकभूल करायला लागला तर तुमचा विजय होणार नाही। सत्य माणसांच्या पुढे आणायचा प्रयत्न करा, कारण मला खरोखर एवढं कालपासून एवढं मला माझ्या घरच्यांना सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेवर जर का अशीही माणसं अन्याय करत असतील तर इतर महिलांचं काय येतंय हे चुकीचं आहे पूर्ण। आणि अशा काँग्रेस सरकारचा मी निषेध करते। तुम्हाला लढायचं असलं तर सत्य बोलून लढा। अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेची बारीक सारीक क्लिप कुठं तर व्हायरल करून घेऊन तुमचा विजय होणार नाही आहे। विजय करायचं झालं तर सत्यानं लढायला पाहिजे। आणि आतापर्यंत आलेला बऱ्याच महिलांना अनुभव आहे की काँग्रेस सरकारमध्ये महिलांचा सन्मान होत नाही आणि आज मी स्वतः त्याला हे आहे उदाहरण आहे की कालपासून माझ्या एवढ्याशा क्लिपचा माझं मागचं पुढचं भाषण कट करून तुम्ही दिलं सा, या सगळ्या क्लिपचा तुम्ही जितकी प्रसिद्धी किंवा जितका हे करण्याचा प्रयत्न केला तितका झाला नाही। कारण प्रत्येक जनतेला माहिती आहे, मी जरी गगनबावडा तालुक्यात थोडे दिवस झालं 15 वर्ष झालं काम करते, प्रत्येक स्टेजवर माझी भाषणं असतात। मी कुठलाही चुकीचा आजपर्यंत विषय घेतलेला नाही, घेणार नाही, कारण मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे। तुम्ही टार्गेट करून जर का आम्हाला बाद करत असाल आणि त्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला बाद करत असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही आहे। आणि मी खरोखर या माझ्या तालुक्यातील पहिल्यांदा मी माझ्या तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा धिक्कार करते आणि जिल्ह्यातील सर्व काँग्रेसच्या नेत्यांचा धिक्कार करते। आज जर का माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेच्या भाषणाचा उपयोग जर का तुम्ही ह्याच्यासाठी राजकारणासाठी किंवा तुमच्या ह्याच्यात मतदानासाठी करत असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही आहे। कारण कालपासून जेव्हापासून मी हे केले ती क्लिप व्हायरल व्हायला लागले तेव्हापासून मला माझ्या कुटुंबाला अतिशय मानसिक त्रास झालेला आहे आणि ह्या सगळ्या त्रासाला मला नाही आहे, कारण करवीरमध्ये ज्या काँग्रेसच्या पेजवर ही बातमी केली आहे त्या सगळ्यांचा मी निषेध करते। कारण जर का मी तुमची भगिनी नव्हते का, तुम्हाला जर का वाटत होतं मी चुकीचं बोलले तर तुम्ही किमान माझ्याशी त्या गोष्टीवर चर्चा करायला पाहिजे ही क्लिप व्हायरल करण्याआधी। पण जर का तुम्ही जाणून बुजूनच महिलांना टार्गेट करून जर का ही क्लिप व्हायरल करत असाल आणि माझी बदनामी करत असाल तर ह्यात फक्त माझी एकटीची बदनामी नाही आहे, करवीर तालुक्यातल्या तमाम माता भगिनींची बदनामी आहे। आणि ह्या सगळ्यामध्ये करवीर तालुक्यातील सगळ्या तमाम माता भगिनी ज्या आहेत त्या आज माझ्यावर झालेल्या आरोपांचा तुम्हाला उत्तर 100% 20 तारखेला देतील। आणि मला खरोखर मीडियाला हेच सांगायचं आहे की माझ्यावर झालेला अन्याय किंवा माझ्यावर कालपासून झालेला जो हे होता प्रतिक्रिया दिल्या त्या क्लिप बघून
त्या सगळ्यामध्ये मी आज जर का एक सर्वसामान्य जरी महिला असले तरी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून थोडे दिवस काम केले आणि यामध्ये सगळ्यांनी मिळून मला न्याय द्यावा. कारण माझ्या कुटुंबाला गेले 2 दिवस, कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील माणसं आहे, कुटुंबाला माणसांनी इतका त्रास दिलाय की माझी मानसिकता अक्षरशः नको हे सगळं सोडून द्यावं असं वाटत होतं. मग आम्ही महिलांनी राजकारण करायचंच नाही का? महिलांनी कुठल्याही स्टेजवर जाऊन भाषणं करायचीच नाहीत का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलाय. आणि हे असं आपल्या करवीरच्या पूर्ण काँग्रेसच्या नेत्यांचा आणि ह्याचा मी पूर्णपणे धिक्कार करते. आणि जर माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मी सायबर क्राईम मध्ये सुद्धा जाऊन ह्या गोष्टीची तक्रार करणार आहे की कुणी सुरुवात केली आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.